मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा आहे। राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साथ घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिसाद दिला आणि तेव्हापासूनच आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली। आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा मनसे सोबतच्या युतीसाठी सकारात्मकता दर्शवली। दरम्यान डोंबिवली अनेक वर्षापासून रखडलेल्या पाळावा पुलासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्रित आंदोलन केल्याचा दाखला सुद्धा आदित्य ठाकरेंनी दिला। हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। आदित्य ठाकरेंनी काय बोललाय, कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवैसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही, म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे। बघा, कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही। स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली। योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल। युती कशी होत असती, इतके वर्ष भाजपच्या सोबत राहिलेत ते, तेवढं तरी भाजपकडून शिकायला पाहिजे असतं की किती चक्रा मारावं लागतात मातोश्रीवर। मीडियात कुठं कंदील दाखवून अशी युती होत नसते। दोघे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांना कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही। जेव्हा कधी वाटेल ते मोबाईल उचलतील आणि एकमेकांशी बोलतील। परंतु हे मनसेच्या लोकांकडून जी अशी स्टेटमेंट येत आहेत ते अपेक्षित नाही आहेत आम्हाला। मनसे अध्यक्षांनी म्हणजे पक्षप्रमुख श्रीमान राज ठाकरेजी यांनी बोलण्याच्या आधी त्यांच्याकडे जे ह्या सगळ्या जसे नॉइझी चर्चा होती ती थोडी टाळणं गरजेचं आहे।